उद्या मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार, चुकूनही या वेळेत पूजा मांडू नका. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा राहते. यासोबत ऐश्वर, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेची रूपाची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी 5 गुरुवार असतात. या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार असणार आहेत. तर या महिन्यातील पहिला गुरुवार 5 डिसेंबर 2024 रोजी होता. दुसरा गुरुवार 12 डिसेंबर रोजी झाला आणि तिसरा गुरुवार 9 डिसेंबरला झाला आहे आणि चौथा गुरुवार 26 डिसेंबरला आहे. यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी सुद्धा आलेली आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्याची सांगता देखील करू शकता. तरी देखील आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्ती होते. त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न, नेमकी पूजा कधी मांडावी? तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या जागी पूजेची मांडणी करावी. पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी जमले नाही तर तुम्ही कमीत कमी 12 वाजेपर्यंत तरी पूजा मांडून घ्यावी. 12 वाजण्याच्या आतमध्ये शक्यतो पूजा मांडावी. त्याही वेळेत तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान पूजा मांडू शकता. ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते, कारण यावेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते. पण अगदीच दुपारी म्हणजेच 12 ते 4 या वेळेत मात्र पूजा मांडू नये, कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच करावी, जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा आपली आनंदाने आपल्या घरी प्रसन्न मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरी माता लक्ष्मीचे आगमन व्हावे. या वेळेत पूजा मांडल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कशी करावे? सर्वप्रथम पूजेची मांडणी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. नंतर हातामध्ये फुले, अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की या कार्यासाठी मी हे व्रत करत आहे. अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ पुसून घ्यावी. सर्वप्रथम भूमिपूजन करावे. भूमीवर गंध, पुष्प, अक्षता अर्पण करून त्यावर पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग सुद्धा ठेवला तरी चालेल. त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर दीपपूजन करावे. दिव्याला फुले, अक्षता वाहून दीपपूजन करावे. कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता तिथे पूजा मांडणी करून घ्यावी. आता पूजा कशी करावी ते पाहूया. सर्वप्रथम गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण, नंतर पंचामृत आणि स्नान घालून तांदळावर ठेवावे. नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर स्नान घालावे किंवा सोबतच माता लक्ष्मीच्या पोठोवर पंचामृत शिंपडावे. हळदी कुंकू, अक्षता, फुले, लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावे. 4 नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे, माता लक्ष्मीला 5 फळे ठेवावे. त्यानंतर मनोभावी देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे. चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या, पितळेचा तांब्या स्थापन करावा. त्या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकावे. गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकले. त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावे. यानंतर 5 आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने ठेवावीत. 5 प्रकारच्या फळांची फुलांची झाडांची पाने त्यात ठेवावीत किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील. पाणी घेऊन झाल्यावर जर घरात दुर्वा असतील तर कलशात दुर्वा टाकाव्यात किंवा तुळशीपत्र टाकावे. त्यानंतर सुपारी किंवा शिक्के टाकायचे आहेत. त्यावर नारळाची स्थापना करायची आहे. घंटीपूजन म्हणजे काय? घंटीला फुले, अक्षता वाहून घंटीपूजन करावे.
नारळाची शेंडी वर असेल तर नारळ कलशावर ठेवावा. लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकता. लक्ष्मी मातेला पोठो ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावेत. मग तांदळावर पोठो किंवा मूर्ती ठेवावी. श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी. नागवेलीची पाने नसतील तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. अशी झाली आपली पूजा मांडणी. पाटासमोर रांगोळी काढावी व फुलांचे आरास देखील तुम्ही घालू शकता. श्री लक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीला छापलेले अष्टक म्हणावे. अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल तर ती देखील देवीला सांगून फलद्रूप व्हावे म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर घोगरास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी. स्नान केल्यावर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदीकुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता करावे. दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतोच. त्या घरात महालक्ष्मीची कृपा राहते. श्री लक्ष्मी देवीचे पद्मपुराणात सांगितले आहे की जे माझे व्रत नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी राहील, समाधानी राहील. मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे. महालक्ष्मी देवीच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनींना किंवा 7 कुमारिकांना जमले नाही तर 1 सुवासिनी आणि श्री महालक्ष्मीचे स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून 1 फळ आणि व्रतकथेची 1 प्रत द्यावी. इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी. त्यांची ओटी भरावी. त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. या दिवशी कन्यापूजन देखील करता येते. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम. आता आपण काही छोटे नियम पाहूया. कारण जर आपण या व्रतांच्या नियमांचं अगदीच व्यवस्थित पालन केले तरच आपल्याला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळते. अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये. बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार करू नये. व्रता दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत. एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल, सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा. आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता. तुम्ही लांबूनच नमस्कार करावा. पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा सावली देखील पडू देऊ नये. काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोण करू शकते तर मार्गशीर्ष उच्च महिन्यातील गुरुवारचे व्रत कोणीही करू शकते. अगदी कुमारिका मुलींपासून ते विवाहित स्त्री पुरुषांपर्यंत सर्वजण हे व्रत करू शकतात. हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे. मध्येच उपवास सोडू नये. सायंकाळी आरती करून मगच उपवास सोडावा. या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी, भगर, दूध, चहा, कॉफी यांसारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा फक्त केळी, दूध, फळे खावेत आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते. नैवेद्य अर्पण केला जातो. मग हा उपवास सोडला जातो. निरंकार उपवास केला नसेल तर शक्यतो करू नये. तुम्हाला सवय असेल तर निरंकार उपवासही करू शकता. व्रताच्या दिवशी उपवास करावा. रात्री भोजन करावे.
पुराणामध्ये संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोन्ही मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतः करावा. अशा वेळी तो गुरुवारच्या संख्येमध्ये धरू नये. नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी. व्रतपूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकणाऱ्यांना शेजारी पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी सकाळी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावे. नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. गुरुवारी घरातील फरशी पुसू नये. तसेच कोणत्याही साफसफाईचे काम या दिवशी करू नये. आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही काहीही करू शकता. ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा उठवू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी पूजा उठवावी. देवीला हळदीकुंकू लावून प्रथम नारळ उचलावा आणि आपल्या माता लक्ष्मीला स्पर्श करायचा. नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा. कलशातील पाणी थोडे आधी घराचे इकडून तिकडून घरामध्ये टाकायचे म्हणजे शिंपडावे. नंतर झाडांना ओतावे. त्यानंतर सुपारी नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता. नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी घेऊ शकता किंवा गुरुवार तुमचे संपले असतील तर नारळ फोडून सर्वांना प्रसाद दुसऱ्या दिवशी वाटू शकता म्हणजे शुक्रवारी. उद्यापनानंतर शेवटी तांदळापासून कोणताही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता. श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेले फूल कुठेही टाकू नयेत. यामुळे ते पायाखाली येऊ शकते आणि त्या फुलांचा व देवीचा अपमान होऊ शकतो. फुलांचे पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये विसर्जन करावे. मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. खिचडी खाऊन उपवास सोडू नये. वाद भांडण या दिवशी करू नये. तसेच बाकी कोणतेही सॉंग घेता येतं परंतु पैशाचे सॉंग घेता येत नाही. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर, आपल्या संसारावर, आपल्या मुलाबाळांवर राहावी यासाठी सोपे उपाय करून पहा. भगवान श्रीहरी विष्णूंना व माता लक्ष्मीला रोजच्या देवपूजेत शंखाने स्नान घालून नियमित पूजा करा. कारण शंख हे महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे. महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल. म्हणूनच देवपूजेत कवड्यांची माळ व कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी. त्यामुळे धनवृद्धी होते. लक्ष्मी माता कमळात विराजमान आहेत. गुलाबी कमळ अर्पण करावे. महिन्यातून एकदा एखाद्या शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केसरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचा भातात केशर घालून तो अर्पण करावा. यामध्ये खोबरे, साखर, दही घालू शकता. तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम. देवीला प्राजक्ताची फुले आवडतात. तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या पहिल्या प्रहरी फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे. जर घरी तुळशी वृंदावन असेल तर छोटेसे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा लावावा. घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहते. अस्तव्यस्त पसरलेले घर आपल्यालाच आवडत नाही. देवीला तरी कसे आवडणार. म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले नीटनेटके असावे. घरात देवी लक्ष्मी आशीर्वाद देते. जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद असतो. असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी आपापसात भांडण करू नये. यामुळे घरात अशांतता निर्माण होते. उपवासा दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत, केस कापू नयेत. या सर्व कामांमुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा. ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नये. फक्त पूजा इतर कोणाकडूनही तुम्ही मांडून घेऊ शकता. गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते. आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील प्राप्त होते.
उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये. नंतर तुम्ही फळे खाऊ शकता. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी. यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नये. शक्य तेवढे लक्ष्मीची नामस्मरण दिवसभर करावे. उपवास सोडणे अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी. व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने व्रत करावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः.